आणि अंतिम रिझल्ट पहिल्या षटकानंतर 6 धावा विदाउट लॉस. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स या ठिकाणी संपतील. 2 ओव्हर सर्कल आहे त्याच्यामुळे अजूनही संधी आहे फलंदाजांना. आणि जिथे दुसऱ्या बाजूला विचार केला तर सुशील काहीनकर आणि त्याच्या सोबत असणारा खेळाडू अक्षय नाडकर या दोन्ही खेळाडूकडे वैजनाथ वर्सेस संघ खूप आशेने पाहतोय. कारण जोपर्यंत विकेटवरती हे शाबूत आहेत तोपर्यंत मोठी धावसंख्या येणं सुनिश्चित आहे. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. 3 प्रत्येक षटकाराला सुधीर रिंगे यांच्याकडून 100चा कॅश प्राइज आहे वैजनाथ वर्सेस संघासाठी. आज रील स्टार आपल्या विभागातले आमचे ऑफिशियल पेनपूर विभागातले आमचे जे क्रिकेटर्सचे व्हिडिओज व्हायरल करतात आमचे पारसजी दरेकर या ठिकाणी आहेत. 2 दिवस ही स्पर्धा ते कव्हर करतील. त्यांचंही योगदान अमूल्य असणार आहे या स्पर्धेला. पारस दरेकर मॅन फ्रॉम गागोदे. नेक्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल मारुती. हा ब्लॉक हॉल ब्रह्मास्त्र यूज केला. पहिल्या चेंडूवरती चांगली दाद मिळते खर तर, परंतु अशा एक्स्ट्रा धावा तुम्हाला कदाचित अंगलट येऊ शकतात ज्यावेळी आपण चेसला उतरू. 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती आणि या 2 धावेने टोटल पोहोचते त्या 8 वरती. चहूबाजूला टेंट लावलेत सगळ्या खेळाडूंची, त्याचबरोबर प्रेक्षकांची बसण्याची उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली आहे. आणि प्रथमच मी पाहतोय की या बाजूला समालोचन कक्ष बनवलंय आणि खरोखरच जबरदस्त माहोल आहे. नेक्स्ट बॉल टू गो. मारुती या शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. 1-1 2-2 धावा घेत खरं तर दोन्ही फलंदाजाचा मानस आहे की या मॅचला आगीकूच करायचं. बट सिच्युएशन बघितली तर फलंदाज अजूनही एकही विकेट गेलेले नाही. त्याच्यामुळे श्री वैजनाथ वर्सेस संघ अपेक्षित असेल की एक मोठी धावसंख्येकडे आपण पोहोचू. बट अशा पद्धतीची गोलंदाजी जर राहिली तर नक्कीच वेळेनुसार प्रेशर जास्त होईल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं बर्डन येऊ शकतं. शॉर्ट आर्म पुल केलाय. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब. फक्त धावा मिळतात त्या 2. दोन धावा आणि या 2 धावेने टोटल पोहोचले ती 11 वरती. 11 फॉर लॉस ऑफ 0 विकेट. छत्रपती शिवाजी महाराजांचं फ्लॅग त्या ठिकाणी आपण समोर पाहतोय. आणि आज पंचकृषीसाठी एक आनंदाची, पंचकृषी नव्हेच तर संपूर्ण मराठा समाजासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला सन्माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वात आरक्षण मिळालंय. परंतु ते आरक्षण भविष्यात पूर्णपणे टिकावं अशी आपली अपेक्षा असेल. यावेळी शॉर्ट आर्म पुल फटका फसलाय. झेल हा होऊ शकता. खरं तर सूर्याची किरण कदाचित त्या क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावर असतील म्हणूनच हा इझी कॅच जिथे ड्रॉप झालाय आणि संधी मिळाली सुशील कायनकरला. 13 धावा जो विषय या ठिकाणी घेतला होता श्री मनोज जरांगे पाटील साहेब, खरोखरच त्यांच्या नेतृत्वाला सलाम आहे. मराठ्यांचा नेता म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्र नव्हेच तर संपूर्ण देश विदेशातले लोक या नेतृत्वाला पाहतायत. आणि सगळ्यांना सांगू इच्छितो गुगल वरती टॉप 5 मध्ये ज्याला शोधलं जातंय असे हे मनोज जरांगे पाटील आणि त्याला सलामी ठोकणारा हा षटकार आलाय सुशील कायनकरच्या बॅट मधून. आणि खरं तर बघितलं तर मराठ्यांचे 160 आमदार आहेत विधान परिषदेत, विधानसभेत. आणि त्यानंतर जर बघितलं तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळत नव्हतं. 70 वर्षाची लढाई आज आपण जिंकतोय. आणि खरं तर याचं संपूर्ण श्रेय जात आहे सन्माननीय मनोज जरांगे पाटील. आणि विचार केला तर आपण रायगड भूमीतले किंवा या विभागातले जे मराठा आहोत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आज आपले बांधव जे पुण्याच्या पलीकडे जिकडे अंतरवेळी सराटीपासून सगळेच बीड जिल्ह्यातील त्यानंतर सगळे तिकडचे जिल्हे जे आज विदर्भातले सगळे लोक, मराठवाड्यातले सगळे लोक आज मुंबईला आले, त्यांच्याकडे बघितल्यानंतर पाहायला मिळतं की त्या लोकांनी किती वेदना भोगल्यात, किती त्रास भोगलाय, किती शिक्षणात यश असून सुद्धा आपल्याला चांगल्या पातळीवरती जाता येत नाही. हे संघर्ष त्यांनी पाहिलं. ते संघर्ष आपण तेवढे ठेस घेतली नाहीये.
म्हणून आपल्याला तेवढा त्या गोष्टीचा ओढ नव्हता, परंतु आज त्यांच्या मार्गदर्शनात किंवा त्यांच्या पाठिंब्याने खरं तर आज आपल्या सगळ्यांचं भलं होतंय. आपण सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये अजून एक खराब चेंडू, वाईट बॉल आणि एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात जमा झाले. 20 वरती टोटल पोहोचले. वरसे विभाग पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024चा थरार कैलासवासी दत्ता पाटील स्मृती चषक. मंगेश पाटील यांनी सांगितलं आपल्याला एक रील बनवायची आणि निश्चितपणे ती रील खूप व्हायरल झाली की पंचक्रोशीची मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेला खूप सारी पारितोषिकं आहेत. 50,000चं कॅश प्राइज उद्या संध्याकाळी दिलं जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. कॅप वरती चेंडू लागला आणि सरळ साईड स्क्रीन मध्ये जाऊन आदळलाय. बट लकीली धावा त्या ठिकाणी मिळतात बॅटिंग टीमच्या फेवर मध्ये 1 आणि टोटल झाले ते 21 वरती. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी चषक विथ स्पोर्टचे शूज असणार आहेत. मालिकावीरासाठी स्पोर्टची सायकल असेल जिथे 50,000चं फर्स्ट प्राइज असेल आणि सेकंड प्राइज 30,000. 2 षटकं संपली आहेत. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे, त्याच्यामुळे प्लीज वेळ घेऊ नका. विनंती आहे सर्व खेळाडूंना की आपण आपली ही स्पर्धा आहे, आजच्या दिवसाच्या सर्व मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. श्रीराम वरसे संघाचे आमचे सदस्य रवींद्रजी यांचंही आमचे मित्र आहेत. आज बरेच वर्षे खोरात आम्ही शिक्षण घेतलंय. 5वीला होतो आम्ही, 9वी 10वीला इकडे होतो, त्यामुळे सर्व आमचे मित्र आहेत आणि विशेषतः खूप प्रेम सातत्याने मिळालं पंचक्रोशीतल्या सर्व गावांकडून आणि त्यामुळे या ठिकाणी येणं कर्मप्राप्त असतं. कितीही महत्त्वाचं काम असलं तरी आपलं योगदान या पंचक्रोशीसाठी असावं असं आम्ही नेहमीच आम्हाला वाटतं. आणि मंगेश पाटील यांनी जो आमचा पाठपुरावा केलाय, सर सांगू इच्छितो की दिवसातनं एक कॉल त्यांचा नेहमीच असायचा. असे आमचे जावळीचे मंगेश पाटील, हे प्रेम आहे खरं तर. आज आमचे सुभाषजी टेंबे सुद्धा या स्पर्धेला आवर्जून आहेत. 2 दिवस ही मानाची स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय, जिथे या ठिकाणी आपण 10 क्रिकेट लाईव्ह बदलापूर 10 क्रिक लाईव्हच्या बदलापूरच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळी सुंदर चेंडू सरळ यष्ट्यावरती जाऊन आदळतोय. फलंदाज त्रिफलाचित आणि आउट होणारा फलंदाज अक्षय नाडकर बॅक टू डग आउट. पण माईक माझा चालू ठेवा, नाहीतर तुम्हाला आवाज पोहोचत नाही. चला, राज चौधरीसाठी ऑफर आलाय. आमचे रवींद्र वरसेचे त्यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000, सुधीर रिंगे यांच्याकडून 100 आणि प्रत्येक षटकारात 100. ओके. आणि अमर जाधवला ऑफर कंटिन्यू असेल, जिथे 3 विकेट्स लगातार आल्या तो 2000चा कॅश प्राइज. मंगेश पाटील आणि प्रवीण जाधव यांच्याकडून. मॅच कडे वळूया. 3रं षटक वैयक्तिक, 2रं अमर जाधव. ऑन बॉलिंग ट्रॅक, फर्स्ट बॉल टू गो. यावेळी चांगला फटका आहे. बॅक टू द बॉलर, चेंडू ट्रॅव्हल झाला डीप लॉंग ऑफ क्षेत्रात. 1 धाव इझिली कंप्लीट होईल आणि या 1 धावेने खातं खोलले राजने. टोटल पोहोचते ती 1 गडी बाद 22. सर्व आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील किंवा या पंचक्रोशीतले सगळे नेते मंडळी, कार्यकर्ते, पुढारी हे आवर्जून या स्पर्धेला 2 दिवस असणार आहेत. सकाळीच ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं, सन्माननीय भाई मंगेश दळवी, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्या माध्यमातून खास आकर्षण आहे त्यांचं नेहमीच. पूर्वभागात ज्यांनी एक मोठी संघटना उभी केली जिथे समाज कार्य हे प्रामुख्याने पाहिलं जातं. आज ॲम्ब्युलन्स ज्या मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या संपूर्ण विभागाला दिली गेली आहे आणि बरेचसे सदस्य मावळा प्रतिष्ठानमध्ये सहभागी होत आहेत, कारण आपलंही योगदान समाजासाठी काहीतरी असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याच अनुषंगाने या मावळा प्रतिष्ठानची स्थापना झालेली आहे. वर्ष होते आणि बरीचशी मंडळी जोडली जात आहेत. मॅचकडे वळूयात. यावेळी रडार मध्ये चेंडू, राज चौधरी इज ऑन अ फायर. चेंडू सरळ काऊ कॉर्नर क्षेत्रात, षटकार.
या सर्व गोष्टीची आपण नोंद घ्या. तरुणांनी खास करून लक्ष द्या की आपलेली असलेली जागा जमीन किंवा आपण चांगल्या ठिकाणी कामाला आहोत असं चुकूनही सांगू नका. कमीत कमी आपली नोंद द्या, कारण आरक्षणासंदर्भात तो सर्वे सुरू आहे मराठ्यांच्या बाबतीत. त्याच्यामुळे आपण आपल्या गावातील सर्व नेते मंडळी पुढाऱ्यांशी संपर्क साधून तरुणांनी खास करून या सर्व गोष्टीचा लक्ष द्या. ग्रुपवरती सगळे काय काय सांगायचे काय काय नाही सांगायचे ते आपण व्हायरल होतेच, परंतु लक्ष सर्वे होईल त्या सर्वेमधली नोंद ही फायनल असेल. आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे हा. कदाचित या ठिकाणी सर्वे सुरू देखील असेल. जयंतजी आपल्याला सांगतील सर्वे सुरू झालाय की नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी सर्वे सुरू झालाय. गावातली आपल्या प्रत्येक कुटुंबाची माहिती आणि आपण शहरात आपले काय फ्लॅट्स आहेत किंवा आपण काय मोठ्या गावात चुकून देखील सांगू नका. खरं तर हे माईकवर बोलणं योग्य नाहीये, पण तत्पर आहोत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, या सर्व गोष्टी गांभीर्याने घ्या आणि येणाऱ्या भविष्यातल्या आपल्या पिढीला सुखी राहायचं असेल आणि शिक्षणात किंवा आपली शिक्षणात मुलं हुशार आहेतच, परंतु शिक्षणात हुशार होऊन सुद्धा आपल्याला भविष्याच्या वाटचालीत योग्य दर्जा मिळत नाही. त्यासाठी या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. आणि त्याचबरोबर जे जे आपले महत्त्वाची लोक आहेत प्रत्येक गावात सर्वे करत असताना यांच्याकडे आपण आवर्जून सगळ्यांनी सांगा, बसा. तरुणांनी खास करून याकडे लक्ष द्या असं मी या ठिकाणी या स्टेजच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. चला, ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक झाले. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात 31 आणि डीजे मास्टरसाठी एक चांगलं गाणं लावण्याची संधी. चला, जबरदस्त ट्रॉफीज आहेत. या स्पर्धेची खास ओळख आहे. खरं तर या ट्रॉफीजकडे पाहिल्यानंतर जे आनंद मिळते, खरोखरच कोणती टीम ही स्पर्धा जिंकणार उद्या संध्याकाळी आपल्याला कळेल. या स्पर्धेसाठी मोठमोठ्या राजकीय पटलावरची लोक येणार आहेत. आवर्जून धार्मिक क्षेत्रातील लोक असतील, क्रीडा क्षेत्रातील मोठी लोक या ठिकाणी असतील. प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी होईल. चला, चौथं षटक वैयक्तिक घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक. ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन क्षेत्रात. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू पकडला गेलाय. फक्त धाव मिळेल एक. सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये, एकच धाव. या एक धावेने टोटल पोहोचते ती 32 वरती. क्या बात आहे, जबरदस्त क्लिअरिटी आहे माईकची. आणि जिथे रामदास जाधव त्यांचे चिरंजीव असतात, ओमकार डेकोरेटर, नो डाऊट संपूर्ण तालुक्यात त्यांची ओळख आहे की साऊंड सिस्टमच्या बाबतीत त्यांचा हात कोण धरू शकत नाही. गेल्या संडेला पंचक्रोशी प्रीमियर लीग वरोणा विभागात झाली, तिथे देखील असाच राजवाडा आम्ही पाहिला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, लगातार 2 बाउंड्रीज सेव्ह केल्या त्या क्षेत्ररक्षकाने. त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचतोय, जेरू, मॅन फ्रॉम करोटी. क्या बात आहे. जारूने 2 बाउंड्रीज अडवल्यात. नो डाऊट चांगलं बॅटिंग करतोय सुशील आणि त्याच्या सोबत असलेला राज चौधरी. या विभागातले ताकदीचे खेळाडू म्हणून यांच्याकडे पाहिलं जातंय. एसटी महामंडळाचे तिथे आलेली आहे, तिथे जागा द्या त्यांना. बाईक्स रस्त्यात लावू नका, सहकार्य करा. शाळेतली मुलं असतील, आपले येणारे जाणारे प्रवासी असतील, रोडला बसूही नका. कोणत्याही प्रकारची नाही, बॉल फुटला असेल तर डेड बॉल असतो, नो डाऊट. हा बॉल चेंज करा आणि तो बॉल देखील डेड असेल, रन देखील तो कॅन्सल असेल, बॉल फ्रेश खेळवला जाईल. आज खर तर जानेवारी महिना 2024चा हा वर्ष आणि खूप आनंद देणारा आहे, कारण मराठ्यांना आरक्षण मिळतंय. आणि विशेषतः या विभागात, या पंचक्रोशीत वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक राहतात, परंतु लक्षात घ्या आपण सगळे गुण्या गोविंदाने एकत्र राहतोय. त्याच्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. ह्या अनुषंगाने आपण एकत्र राहिलं पाहिजे, एक संघटित राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे.
चला प्रत्येक शिगवणसाठी ऑफर आहे. जर 2 विकेट्स लगातार घेतल्या राकेश पाणप यांच्याकडून 200चं कॅश प्राइज असेल. अक्षय पाटील वरसईचे आमचे कॉमेंट्रेटर सहकारी आहेत आमचे. आज त्यांचा आवाज या पंचक्रोशीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांना विनंती आहे की ऍक्टिव्ह राहा जरा. आपण सगळीकडे आवर्जून उपस्थिती आपली असली पाहिजे. चला नेक्स्ट बॉल टू गो. यस इट इज. राज चौधरी इज ऑन अ फायर. सरळ स्टेजला सलामी ठोकणारा हा षटकार राज चौधरीच्या बॅटमधून. लॉस ऑफ 1 विकेट. अक्षय नाडकर बाद झाल्यानंतर राज चौधरी याच्या खांद्यावरती जबाबदारी आली आणि जबाबदारी कशी पेळावी त्याचं जिवंत स्वरूप पाहायला मिळालं. 2 षटकार आले त्याच्या या इनिंग मध्ये आणि या अगोदरचा चेंडू जो डेट होता तो इथे भरून काढला बघा. सरळ बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता ज्याला सरळ सीमेच्या पार पोहोचवलंय प्रेक्षकांच्या भेटीला षटकारासाठी. 6 धावेने टोटल झाले 38. काय झालं? हा तोही चेंडू फुटला असेल, तोही डेड असेल नाही ना. ओके ओके. या विभागातले एक नेतृत्व शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय केतन भाई तनपुरे यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान आयोजकांच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर उडवलाय, सजवलाय फटक्याला. सरळ बाळगंगा रिव्हरला सलामी ठोकणारा हा षटकार. बॅक टू बॅक तनपुरे यांचा शुभागमन झालाय. त्यांना विनंती की आपण स्थानपन्न व्हावं. काय झालं? बॉल गेलेत कारण दोन्ही चेंडू राजने एक वरसईला पाठवला आणि एक सरळ चंपालीमध्ये. दोन्ही चेंडू गेलेले आहेत. 2 चेंडू नुकसान झाला आयोजकांचं खरं तर म्हणता येईल. 2 षटकाराने धावसंख्या पोहोचते ती टोटल 44 वरती. 44 वीरेंद्र सहवाग यांची जर्सी नंबर, ज्यांनी लगातार म्हणण्यापेक्षा इंटरनॅशनल जर बघितलं 2 ते 3 वेळा तिहेरी शतक ठोकणारा खेळाडू वीरेंद्र सहवाग. 44 नंबर. राज चौधरी काय खेळलाय, काय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि वरसई प्रीमियर लीग ज्या वेळी असते त्या वेळी या खेळाडूने आपल्याला स्वतःला सिद्ध केलंय. 6 चेंडू 21 धावा, नॉट आउट, 3 षटकारांचा समावेश. नेक्स्ट बॉल टू गो. दोन्ही खेळाडूंना ऑफर खोली आहे. 3रा षटकार जर आला, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. काय होते मैदानाच्या आतमध्ये? नो डाऊट एज घेतलं, सरळ मैदाना बाहेर पडतोय राज चौधरी आणि एक मोठा धक्का श्री वैजनाथ वरसे संघाला राजच्या स्वरूपात. लावले होते बक्षीस. 3 षटकार मारले. 300चं क्रॅश प्राइज आमचे सुधीरजी रिंगे यांच्याकडून. आणि नवीन येणार जो खेळाडू आहे दिनेश कदम याला देखील ऑफर ओपन आहे. प्रत्येक षटकाराला 200चं कॅश प्राइज. थोडा आवाज वाढवा माईकचा, कारण आमच्या आवाजात तेवढी ताकद राहिली नाही. समाजासाठी काल दिवसभर घोषणा देऊन आम्ही दमलोत. आदरणीय या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आमचे मुख्य अतिथी केतन भाई तनपुरे यांचा विशेष स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. तर मी सन्माननीय शरद भाईंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. वाईट बॉल आहे. या विभागातील एक मोठं नेतृत्व ज्यांनी सातत्याने शिवसेनेचं झेंडा हातात घेत या विभागात चांगल्या कार्य करण्याची ज्यांची धमक आहे, सातत्याने त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तरुण
प्रेरणा घेतील असं व्यक्तिमत्व म्हणजे केतनभाई तनपुरे यांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे। मायेची उबदार शाल सन्मानाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची गोड आठवण म्हणून केतनभाई तनपुरे यांचं विशेष स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे। त्या स्वागताचा ते स्वीकार करतायत शिवसेनेचे तडफदार नेतृत्व केतनभाई तनपुरे यांना विनंती की आपण स्थानपन्न व्हावं। पुढचं स्वागत आणि सन्मान खरं तर म्हटलं जातं ना की आपल्या कर्तृत्वात अशी ओढ असावी, समाजात कार्य करण्याची धमक असावी आणि आपल्या वक्तृत्वातून समाजाला आपण अट्रॅक्ट करावं असं नेहमीच ज्यांनी सिद्ध केलंय असे स्वराज्य प्रतिष्ठान पेन तालुका ज्याचे अध्यक्ष सुभाषभाई टेंबे यांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे। त्यांचं स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा। चलो लास्ट ओव्हर इन दिस इनिंग यावेळी आपण जाऊयात मैदानात। व्हाईट बॉल, यस महेंद्रजी फाटक यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि जिथे धावसंख्या होते 46 राज चौधरी याचा विकेट हा खूप महत्वाचा। बरोबर मॅन ऑफ द सिरीजला कूलर आहेत ना आणि हे कूलर मी माईक वरती मला शूज सांगितले होते बट जी मी अनाउन्समेंट केली कूलरची त्यामुळे जावळीवाल्यांनी कूलर आणलेत। मानलं पाहिजे आयोजकांना, खरंच मानलं पाहिजे कारण बक्षीस खरं तर लावली होती बघितलं तर शूज होते बट मी अनाउन्समेंट मध्ये कूलर घोषित केलं त्याच्यामुळे आयोजकांनी सुद्धा त्याच पद्धतीने त्याला फॉलो केलं आणि मी खरं तर नंतर देखील एक अनाउन्समेंट केली होती शूजच्या संदर्भात परंतु आयोजकांना असं वाटलं की केतन पाटील यांनी अनाउन्समेंट केले त्या अनाउन्समेंटचा आपण सन्मान करावा आणि त्यांनी कूलर आणलेत। वाव, खरंच हे मानलं पाहिजे आयोजकांना। मॅचकडे वळूयात। 2 धावा जिथे आल्यात 48 वरती टोटल पोहोचते। जावळे आयोजकांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळते। वरसई पंचकृषी प्रीमियर लीग कित्येक वर्ष सातत्याने या प्रीमियर लीगचं आयोजन असतं परंतु आज दाखवून दिलं आयोजकांनी की या विभागातले आम्ही टायगर्स आहोत। आमच्याकडे एकनिष्ठतेचं एक उदाहरण आहे आणि आमच्या भागात प्रतिष्ठेची ही जी मानाची ट्रॉफी आहे ती कशा पद्धतीने असावं त्याचे देखणं स्वरूप काय झालं। यस थँक्यू व्हेरी मच। लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला कव्हर केले जाते जिथे माझ्या बाजूला सतीशजी गायकर सर आहेत, रेंगे साहेब आहेत, संपूर्ण स्टेजला कव्हर केले जाते आणि त्यांचा विशेष आम्ही आभारी आहोत ज्यांनी या स्पर्धेमध्ये 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून बदलापूरचे आमचे सहकारी संदीपजी गायल, गौरवजी चळा आणि काशीनाथजी गायकवाड यांच्या माध्यमातून आम्हाला कव्हर केले जाते। स्टेजचं सुंदर चित्र आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती बघा। सुंदर असं राजवाडा सजवलाय, उत्कृष्ट असं दिव्य आयोजन आहे आणि कॅमेरामन विशेषतः अभिषेक कामत यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय। मॅचकडे वळूयात। डीफला मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय जिथे 2 धावा सुशील कायनकरच्या बॅटमधून येत आहेत। धावसंख्या होते 50 वरती टोटल पोहोचले। 50 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। क्या बात आहे। क्षमा असावी 3 विकेट्स गेल्यात जिथे अक्षय वाडकर, दिनेश कदम आणि राज चौधरी बॅक टू डग आउट। या शॉट ऑन पोल ब्युटिफुल। बालगंगा रिव्हर एंड कडे सरळ प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू जातोय षटकारासाठी। नो डाऊट जावळी गावचं आयोजन कसं असते बघा। आज 1,00,000-2 लाखाला लाजवेल असं हे आयोजन आहे आणि खरं तर मानाची स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेला असं स्वरूप आहे लक्षात घ्या। आणि एक ऑफर आहे सर्व स्पर्धेमध्ये। आज 2 दिवस ही स्पर्धा असेल। जे सरळ जो रिव्हर एंड कडे जो कॅमेरा युट्यूब कॅमेरामॅन आहे तिथे जर सरळ टेंट वरती जर चेंडू लागला तर 500चा कॅश प्राइज असेल। जेल ड्रॉप झालाय आणि ज्या क्षेत्ररक्षकाची आपण तारीफ करत होतो त्याच्याकडून झालेली ही चुकी कदाचित अंगलट येऊ शकते। लक्षात घ्या सुशील कायनकरचा विकेट हा अत्यंत महत्वाचा होता। ऑन स्कोरबोर्ड धावा झाल्यात 57। चांगली फाईट टोटल पाहायला मिळते। 5 ओव्हरचा मॅच आहे। समोरच्या बाजूला आपण पाहतोय सर्व प्रतिष्ठित मंडळींची फ्लॅग लावलाय। चांगलं 10th तिथे लावलाय। डान्सिंग डाऊन द विकेट क्लीन बोल्ड
फलंदाज त्रिफलाची अजून एक धक्का, चौथं विकेट श्री वैजनाथ वरसे संघाचं माघारी. खरं तर जावळीचं क्रिकेट ज्यांनी बनवलं, प्लेयरांना त्यांनी घडवलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जावळी संघाला आणलं, त्याचं संपूर्ण श्रेय जातं स्वर्गीय दत्ता पाटील. आणि म्हणून त्यांची गोड आठवण म्हणून या चषकाचं आयोजन केलं गेलंय. संपूर्ण गावाकडून, पंचकृषीकडून त्यांचं विशेष आभार. त्यांची आठवण सदैव, त्यांची गोड आठवणी आपल्या स्मरणात राहतील. चला, मिलम भाई यांच्याकडून ऑफर आलाय, प्रत्येक विकेटला 200चं कॅश प्राइज. या अगोदरही विकेट घेतलं, त्यालाही आहे का यानंतर? यानंतर चला ठीक आहे. जयंताभाई नायरकर नेहमीच क्रिकेटसाठी आवर्जून उपस्थित असतात. नेहमी आम्ही पाहिलंय की मोठ्या मोठ्या आयोजनात त्यांचं अमूल्य सहकार्य असतं आणि विशेषतः या विभागातली स्पर्धा म्हटल्यानंतर सातत्याने सहकार्याची भूमिका त्यांच्याकडून राहिली आहे. चला, मॅचकडे वळतोय. शेवटचं षटक सुरू आहे महेश याचं. बाळगंगा रिव्हर एंड कडून पुन्हा एकदा धावायला सुरुवात. टॉपेज घेतलाय, काय ते झेल होणार. 3 क्षेत्ररक्षकांमधोमध चेंडू पडतोय, मात्र फक्त एकच धाव. 58 वरती पोहोचते टोटल. जिथे धावा झाल्यात त्या 58 झालेल्या आहेत आणि 4 विकेट्स माघारी परतल्या आहेत वैजनाथ वरसे संघाच्या. शेवटचा अंतिम षटकातला अंतिम चेंडू. महेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. सुशील मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका येण्याची शक्यता, आणि मी म्हटलं होतं आणि तो आलाय. हा डीप मिड ऑन क्षेत्रात सरळ जातो काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. यस, ज्या षटकाराची गरज होती आणि मी म्हटलं होतं की अपेक्षित आहे, त्या अपेक्षितनुसार काम देखील सुशीलने केलंय. डीजे मास्टर साठी सुनेरी संधी, परंतु त्या अगोदर मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करेन की आज मानाच्या स्पर्धेमध्ये आपण मला बोलवलं. खरं तर आज दिवसभर तुम्हाला मी इथे असेन, उद्या मात्र खरं तर तुमची क्षमा मागतो. 2 दिवस उद्या यायचं बरोबर आहे, परंतु खरं सांगतो बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला बोलवतात, पूर्व भागातल्या स्पर्धा देखील असतात. आवर्जून सांगतो, आज देखील पनवेल विभागात एक स्पर्धेसाठी बोलवलं होतं, परंतु कधी कधी म्हणतात ना की आपल्या विभागात जे प्रेम मिळतं ते तिथे मिळत नसतं. सगळ्याच गोष्टी पैशाने मोजल्या जात नसतात आणि त्यामुळे तिकडची स्पर्धा कॅन्सल करून आज इथे यावं लागलं. काल देखील जिथे विभागात स्पर्धेला बोलवलं होतं, परंतु काल समाजासाठी वेळ होता. काल तिथे समाजासाठी आपण गेलो. आणि सुभाष भाई यांनी देखील, मी त्यांच्या मागच्या आठवड्यातली आठवण सांगतो, शिवसेना चषक ज्यावेळी होतं डे नाईट क्रिकेटची कॉमेंट्री करत होते. आणि असं हे फक्त विभागावरती असलेलं प्रेम असतं आणि म्हणूनच हे शक्य झालंय. चला वळूयात आपण मॅचकडे, जिथे दुसऱ्या सत्रात बनवल्या जातील टोटल 5 षटकात 64 झालेले आहेत. 65 धावांची गरज आहे. विशेषतः मनापासून धन्यवाद देतो आम्ही 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. बदलापूरची ही टीम आहे आणि उत्कृष्ट त्यांचं संपूर्ण मॅनेजमेंट आम्ही पाहिलं, कारण क्लिअर प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचलेत. योगेश भाई पाटील विशेष, नेहमीच ते आम्हाला, नेहमीच त्यांना आम्ही आवडतो कॉमेंट्रीच्या बॉक्समध्ये. आणि ज्या ज्या वेळी या विभागात स्पर्धा असते त्यांचं आम्हाला आवर्जून आमंत्रण असतं. त्यांचं विशेष धन्यवाद. हॅलो केतन भाई, जरा आवाज वाढ. केतन भाई पाटील आपल्या सोबत या ठिकाणी आहेत, बेलवड्याचे आहेत. आणि खरं तर मामाचा गाव वाशिवली पंचक्रोशी, आणि या पंचक्रोशीवरती नितांत प्रेम आहेत. आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं की 9वी 10वी इथेच झाली, त्याच्यामुळे या वर्षेमध्ये झाल्यानंतर ते महत्भाग्य आहे. आणि खरं तर तुम्ही सुद्धा मी वर्षाचंच म्हणेन, त्याच्यामुळे तुमचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर मी या ठिकाणी आमचे शरद दादांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. एक प्रेमळ व्यक्तिमत्व, सर्वांना आपलंसं करणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये जोडलं गेलंय. रायगड जिल्ह्याचा बुलंद आवाज ज्यांना आम्ही म्हणतो, आणि 13 वर्ष सातत्याने या ठिकाणी क्रिकेट क्षेत्राला वाहून घेतलंय असे आमचे सर्वांचे लाडके केतन पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत या पंचक्रोशीच्या माध्यमातून आपण करूया. शरद भाईंना विनंती की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत केतन पाटील यांच्यासाठी. मराठी हिंदीवरती एक चांगली पकड. आणि त्यांची मिसेस जे अश्विनी केतन पाटील या ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सदस्यपदी त्यांची निवड झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. चांगलं एक काम ते या ठिकाणी करतायत.
त्यांचं नेतृत्व. बापदेव 11 जांभूळवाडीची टीम, कृपया आपण प्लेअर कुठे असाल तर स्टेजच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. नेक्स्ट मॅच साठी आपण सर्वांनी कृपया इथे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. तर आम्ही थोडं या ठिकाणी थांबणार आहोत. अरुण कडव वाशिवलीचे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे. अरुणजी कडव यांना देखील विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. तर सर्वांचं आम्ही शब्दरूपी सुमनानं मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. ही स्पर्धा तुमची, आमची, आपणा सर्वांची ही स्पर्धा आहे, त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कारण या पंचकृषीमध्ये अनेक गावं आहेत, अनेक वाड्या आहेत, अनेक गावं आहेत, या सर्वांना एकत्रित करून ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जय भवानी मित्रमंडळ जावळी, ग्रामस्थ मंडळ जावळी यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण ही स्पर्धा आपल्या भेटीला या ठिकाणी आली आहे. तर अतिशय सुंदर असं देखणं स्वरूपाचं त्यांनी आयोजन केलं, त्याबद्दल या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. थोडासा ब्रेक आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत जोडले जाऊ. धन्यवाद, थँक्यू. हॅलो 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 चला, मैदानाकडे या ठिकाणी आपण वळणार आहोत. यानंतरचा जो सामना आपल्याला पाहायला मिळेल, श्री बापदेव 11 आणि श्रीराम वरसे दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. श्री बापदेव 11 आणि श्रीराम वरसे टॉससाठी यायचं आहे. चला, मैदानाकडे आपण वळणार आहोत. अर्थातच वरसे विभाग पंचक्रोशी प्रीमियर लीग दत्तावाडीला स्मृती चषक 2024 ची स्पर्धा, आणि या स्पर्धेचा हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वैजनाथ वॉरियर्स विरुद्ध शंभूराज 11 यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळतीये. राज चौधरी याचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय. टॉस साठी यायचंय. कृपया विनंती असेल की शंभूराज 11 आणि वैजनाथ वॉरियर्स यांच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे. यानंतरचा मॅच श्रीराम वरसे विरुद्ध श्री बापदेव 11 या ठिकाणी टॉस होईल. चला, श्रीराम वरसे आणि बापदेव 11 यांच्या दरम्यान सामना होईल. चला, टॉस साठी मी आमंत्रित करतो या मुख्य व्यासपीठावरती असणारे आमचे सन्मान्य शशी भाऊंना विनंती आहे गागोद्याचे आमचे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीसाठी टॉक्स बॉक्स वरती पोहोचायचं. एक जबरदस्त द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल, आणि आता सुद्धा जो मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे तिथे सुद्धा एक जबरदस्त संघर्ष सुरू आहे. जर बघितलं 65 धावांचं एक मोठं लक्ष असेल. युट्यूबना विनंती आहे की ही सुंदर क्षणचित्र आपण कैद करायची आहेत, जिथे एक बाजूला असेल बापदेव 11 जांभूळवाडी आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम वरसई. सुयोग वारके करूया. प्रत्येकसाठी ऑफर आल्या, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज संकेत गुडेकर यांच्याकडून जांभूळवाडीचे. तर कॅप्टन लवकर या, विनंती आहे. या सुयोग वारके यांना या ठिकाणी आमंत्रित केले गेले. नक्कीच या. तर टॉस शशी भाऊंच्या हातचे शुभ हस्ते होते. आमचे शरद भाऊ सुद्धा इथे आहेत. बघूया कोणाच्या बाजूने कल जातोय. हेड इज अ कॉल, आणि येस, आणि सुयोग वारके श्रीराम वरसे संघाचे कॅप्टन्स आपण टॉस जिंकलाय. सर्वप्रथम या विभागातली स्पर्धा म्हणून या ठिकाणी पाहिलं जाते. या मानाच्या स्पर्धेत एक मोठ्या टीम समोर तुम्ही खेळताय. 5 ओव्हरचा मॅच असेल. सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय आहे? नक्कीच या ठिकाणी पहिले आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ, आणि या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर 7 ते 8 वर्ष वरसे प्रीमियर लीग होते, पण ह्यावेळी फर्स्ट टाइम प्लेअरवर ऑप्शन ठेवण्यात आलं. आणि फर्स्ट टाइम ज्याप्रमाणे जावळी संघाने त्यांच्या गावकऱ्याप्रमाणे नक्कीच नक्कीच तुम्ही आज आयोजकांची तारीफ केलीत. क्षेत्ररक्षण घेतलंय एक बाजूला, दुसऱ्या बाजूला नक्कीच कॅप्टन मंगेश, काय सांगाल? तुम्हाला बॅटिंग आलेली आहे. 5 षटकात मोठ्या संघासमोर खेळायचं आहे. कुठपर्यंत धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आता दुपारचा सत्र आहे, धावा सुद्धा होत आहेत आणि 60 ते 70 धावा प्लस करण्याचा प्रयत्न करू, कारण का तिकडे सुद्धा सुयोग वारके असेल, म्हणजे चांगली टीम आहे समोरची पण. आणि पहिला सामना जिंकल्यामुळे थोडेसे आमचं पण कॉन्फिडन्स वाढलेला आहे, त्यामुळे जास्त टार्गेट द्यायचा प्रयत्न करू. आज खरं तर या स्पर्धेचे तुम्ही मुख्य आयोजन स्थली आहात, आणि नक्कीच महिनाभरापासून तुम्ही आमच्या टचमध्ये होतात. एक मोठी स्पर्धा घडवण्यामागे तुमचा देखील खूप मोठा हातखंड आहे. ग्रामस्थ तर आहेतच, सगळे पुढारी मंडळी आहेतच, परंतु आज या स्पर्धेबद्दल किंवा एवढी मोठी प्लॅनिंग करण्यामागचं नक्की ध्येय काय होतं, किंवा कशा पद्धतीने तुम्ही हे ठरवलं होतं? प्लॅनिंग तरी आम्ही सर्व गावातल्या सर्व मोठ्या माणसांना घेऊनच केली होती, कारण का
जसा आमचा दत्ता पाटील होता आमच्या सर्वांसाठी, त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं त्याच्यासाठी आम्ही हे काय तर करून दाखवायचं, हे एवढंच आमच्या ध्येयामध्ये होतं. आणि आमच्या दत्ता पाटील फक्त त्याच्या नावासाठी या मॅचेस ठेवल्यात, आम्ही काय कोणत्या ह्याच्यासाठी नाही ठेवला, फक्त दत्ता पाटीलच्या नावासाठी केलंय. माझ्यासोबत शरदजी सुद्धा आहेत. काय सांगाल, तुम्ही एवढी मोठी स्पर्धा भरवलीत आणि विशेषतः सुयोगनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला आवर्जून की ही स्पर्धा 7 वर्ष लगातार आम्ही पाहतोय, परंतु ज्या पद्धतीने एवढं मोठं आयोजन किंवा खेळाडूंसाठी ऑप्शन लावलं तुम्ही, संकल्पना खूप मोठी होती, एवढं मोठं ध्येय उराशी बाळगलं आणि ते सत्यात उतरवलं. तर या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल सुरुवातीपासून? वर्सई प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा आहे, तर त्यासाठी मात्र सर्व आमच्या गावातील सर्व प्लेयर असतील, सर्व गावकरी असतील, यांनी आपलं प्राणपणाला लावून ही स्पर्धा कशा पद्धतीने चांगली होईल याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं. त्याबद्दल खरोखर मी आमच्या गावाल्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो. तर हे होते शरद जाधव आणि धन्यवाद देतो. सेट न्यूज टॉस जिंकलाय श्रीराम वरसे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षक घेतलाय. ओव्हर टू माईक कॉम बॉक्स, जिथे अक्षय पाटील यांचा आवाज असेल. धन्यवाद केतन पाटील. आपण बघतोय अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ अजूनही चालू आहे. 65 धावांना प्रत्युत्तर देताना धावफळकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 12. राज चौधरी, अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच या विभागातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय मोहनजी ढवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बघा मैदानामध्ये काय घडतोय आपण बघतोय. 65 धावांना या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना धावफळकावरती धावा आल्या तब्बल 13. पहिले षटक अजूनही या ठिकाणी चालू आहे. राज चौधरी पहिल्या षटकाचा स्पेल टाकतोय. या ठिकाणी आपण बघतोय या षटकातील पुढील चेंडू झेल या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, मात्र सुपासा झेल या ठिकाणी सुटला जातो. एक जीवदान आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफळकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 14. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. तब्बल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजूनही सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच दोन्ही संघाच्या बाजूने या ठिकाणी सामना झुकलाय. बघा या ठिकाणी एटीएम खुलं झालंय. अर्थातच अमर जाधव याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं मंगेश पाटील आणि प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून. आणि लगातार 3 षटकारांसाठी या ठिकाणी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. एटीएम खुलं झालंय. आपण बघतोय मैदानामध्ये अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा पहिल्या या षटकामध्ये आल्यात. राज चौधरी कुठेतरी थोडासा महागडा ठरला गेला, कारण अवांतर धावा कुठेतरी नाहक खर्च केले गेले. या पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले नाहीत, परंतु एकेरी दुहेरी धावा गोळा करून या ठिकाणी धावफलक खालत ठेवण्याचा प्रयत्न राज चौधरी अमर आणि त्याला साथ देणारा फलंदाज प्रतीक शिगवण याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज आदित्य या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज असेल आपण बघतोय. बघा एटीएम आगळं वेगळं बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीजला जर या ठिकाणी चेंडू लागला तर 500 रुपयाचं बक्षीस आपल्याला मंगेश पाटील आणि प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाकडे वळूया. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल आदित्य. या षटकातील पुढील चेंडू बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि यावेळी त्या मोठ्या विकेटची गरज होती. तो मोठा विकेट बॅक टू द पॅव्हेलियन. अमर जाधव याची एक महत्वपूर्ण विकेट. डीजे फिर एक बार. मिळतोय का ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की शंभूराज 11 संघ या मॅच मध्ये अमर जाधव हा फलंदाजी करणारा फलंदाज आक्रमक फलंदाज आहे, त्याच्यावरती पूर्णतः जबाबदारी होती, स्वतः कर्णधार होता. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये त्या पद्धतीने खेळी पाहायला मिळाली. मात्र त्याला माहिती 65 धावांचे या ठिकाणी प्रत्युत्तर द्यायचं, 65 धावा गोळा करायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवरती प्रहार होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या प्रहारा करत असताना या ठिकाणी एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू द पॅव्हेलियन पाहायला मिळाली.
आदित्य एक यशस्वीपूर्ण अशी गोलंदाजी या पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. अतिशय सुंदर चेंडू. बॉल आणि बॅट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. यावेळी अर्थातच चेंडू जाईल निर्धाव. कोणत्याही प्रकारची धाव नाही, कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाहीये आणि अर्थातच धावसंख्या स्थिर होतीये 14 या धावसंख्येवरती. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश, ती जिद्द, तो प्रयत्न या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅटची एज घेतली आहे. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. क्या बात आहे. दुसरी विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे फिर हॅलो 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 हॅलो. निश्चितच आपण बघतोय मित्रांनो एक काटेकी टक्कर पाहायला मिळतीये. जसंच तसं प्रत्युत्तर देण्याचं काम प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अर्थातच शंभूराज 11 संघाचे संघमालक यश जगताप आणि अर्थातच वैजनाथ वॉरियर्स संघाचे संघमालक योगेश पाटील, आकाश पाटील, सुखीर वीर, दिलीप जामुगरे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळतीये. आणि खास योगेश पाटील यांच्यावरती प्रेम असणारे अर्थातच व्यक्तिमत्व सुधीरजी रेंगे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मगाशी त्यांनी कॅश प्राइज लावलं होतं षटकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यामुळे आपल्या मित्रावरती असलेलं प्रेम त्या ठिकाणी तिने सिद्ध करून दाखवलंय. मंगेश पाटील आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी चला सामन्याला लगेच सुरुवात करायची. बराचसा वेळ जातोय. आपण बघतोय एक सुंदर अशी गोलंदाजी आदित्य याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण फक्त 3 चेंडू टाकले गेले, एकही धाव दिली नाही आणि 2 महत्वपूर्ण विकेट मिळवल्यात. क्या बात आहे. हलक्या हाताने चेंडूला कट केला. सरळ चेंडू जाईल डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. चेंडूला त्या ठिकाणी फील्ड होईल, मात्र एक धाव रुकू शकत नाहीत. एका धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत आणि धावफळकर धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 15. पहिल्या षटकामध्ये 14 धावांची एक खेळी पाहायला मिळाली होती. मात्र येणाऱ्या षटकांमध्ये कुठेतरी आदित्य यानं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. अर्थात या दुसऱ्या षटकामध्ये कारण 4 चेंडूचा खेळ आपण बघितला. त्या 4 चेंडूंमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आणि त्या विकेटची गरज होती. तर अमर जाधव बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमधून सरळ चेंडूला गॅप काढली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठाचा तंत्र यूज करत डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये मारलेला हा दर्जेदार असा चौकार. मध्ये या ठिकाणी एक तू तर एक मी अशा पद्धतीची कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ बघितला होता 14 धावा आल्या होत्या या दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे अर्थातच प्रतीक शिगवण यानं. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे प्रतीकेची कुठेतरी जबाबदारी आहे आणि तो जबाबदारी पूर्ण खेळ आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदित्य आपल्या षटकातील पुढील चेंडू. क्या बात आहे. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अर्थातच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करेल, फेकी करेल. मात्र दोन्ही फलंदाजांकडे बराचसा अवधी आहे आणि या अवधीमध्ये दोन्ही फलंदाज 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. पंचांचा इशारा येतो की षटक संपतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धावा. दुसऱ्या षटकांचा खेळ आपण बघितला तर तब्बल 7 धावांचा खेळ पाहायला मिळाला आणि धावफळकर धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21. या ठिकाणी मी विनंती करतोय अर्थातच मोहनजी ढवळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होईल. सन्माननीय लहुजी आमरे साहेब यांचे शुभ हस्ते अर्थातच मायाची उपदार शाल आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय मोहनजी ढवळे साहेबांचं यथोचित या ठिकाणी स्वागत होतोय. या विभागातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे असे मोहन ढवळे यांचे या ठिकाणी निश्चितपणाने स्वागत होतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या. ज्या पद्धतीने वैजनाथ वॉरियर्स संघाने वाटचाल केली होती तो वाटचाल या ठिकाणी त्याच पद्धतीने चालू आहे. मात्र कुठेतरी या 2 खेळाडूंना कुठेतरी आपल्या संघाला विजय जर खेचून आणायचा असेल
तर येणाऱ्या चेंडूवरती प्रहार करणं किंवा एक संयमी खेळणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. राज चौधरी ज्या पद्धतीने गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, क्या बात आहे. बॉलर बॅकडोर फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णतः फसला गेला. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. अर्थातच गुटलेत स्पॉट वरून चेंडूने उसळी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ह मध्ये जाऊन चेंडू विसावला गेला आणि एक निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. शंभूराज 11 संघाची फलंदाजी जर आपण बघितली तर आतापर्यंत कुठल्याही मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी प्रहार करणं अतिशय गरजेचं आहे. लोअर चेंडू, चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन. अर्थातच राज चौधरी दिमाग का जादूगार आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच राज चौधरी याची जर पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्या होत्या, मात्र या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न राज चौधरीच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिरावती अर्थातच 21 या धावसंख्येवरती. राज चौधरी, क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर आणि देखणा चेंडू पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र यूज केला गेला आणि क्लीन बोल्ड. डीजे फिर एक बार. आणि तोच दबदबा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न राज चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू कशा पद्धतीने असावा याचं एक जिवंत उदाहरण अर्थात राज चौधरी याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राजेशाही अशी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थात 65 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे आणि ते चेस करताना कुठेतरी शंभू 11 संघ कुठेतरी थोडंसं दमछाक होताना पाहायला मिळतीये. यावेळी मात्र एक धाव पूर्ण करतात. एका धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. अर्थातच तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 65 धावांना उत्तर द्यायचंय. 22 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला लागताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे उर्वरित चेंडूमध्ये तब्बल 43 धावांची एक बहारदार खेळी होणं अत्यंत गरजेची आहे. राज चौधरी आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस चेंडू, क्या बात आहे. क्षेत्ररक्षण व्यूहरचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. त्या जाळ्यामध्ये फसवण्याचं काम राज चौधरीने केलंय. एक अफलातून कामगिरी. पुन्हा एकदा फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे फिर एक बार. लाभती आहे. अर्थातच बैजनाथ वॉरियर्स संघाचे संघमालक दिलीप जामुग्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत होईल. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विनंती करतोय की अर्थातच दिलीप जामुग्रे यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. बैजनाथ वॉरियर्स संघाचे संघमालक अर्थातच दिलीप शेठ जामुग्रे यांची उपस्थिती या ठिकाणी लेट का होईना पण थेट अशी एंट्री आपल्याला पाहायला मिळतीये. कारण आपला संघ त्या ठिकाणी खेळतोय. आपण बघतोय राज चौधरी याची गोलंदाजी. अर्थात धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 22. राजेशाही अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे, मात्र हा जाईल. प्रॉपर कनेक्ट झालेला प्रेक्षणीय दर्जेदार षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागतायत. आपण बघतोय
षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये तब्बल 28 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागतायत. आपण बघतो अजूनही 12 चेंडू या सामन्यातले बाकी आहेत आणि या 12 चेंडूमध्ये तब्बल 37 धावांची अजूनही गरज आहे अर्थातच शंभूराज इलेव्हन संघासाठी. बघा एटीएम खुला आहे. अर्थातच ही मॅच जर महेश पाटील आणि त्याला साथ देणारा फलंदाज अविनाश यानं जर जिंकून दिली तर मंगेश पाटील आणि प्रवीण जाधव यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. बघा मैदानाकडे कशा पद्धतीने खेळ चालू आहे, कारण आपण बघितलं तर 65 धावांना उत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये कुठेतरी शंभूराज इलेव्हन संघ मॅच मध्ये येऊन ठेपला होता. 14 धावा आल्या होत्या. गोलंदाज अक्षय याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अर्थातच आपल्या षटकातील पहिला चेंडू. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये. बघा नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी चेंडू पडेल. अर्थातच 4 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू पडलाय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीत आणि या 2 धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता समीकरण येऊन ठेपलंय 11 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांचं. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी सांगणार आहे, परंतु प्रत्येक चेंडू मागे समीकरण मात्र या ठिकाणी बदललं जाणार, यात मात्र कोणत्याही प्रकारचा शंका नाहीये. 11 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. अक्षय यावेळी अर्थातच चेंडू खेळलाय. डीप मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुशील कायनकर चेंडूला फील्ड करेल, मात्र 1 धाव रोखू शकत नाहीत. एका धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 31. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 10 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची या ठिकाणी गरज आहे. यानंतरचा एक फायटिंग टार्गेट पाहायला मिळेल, ज्यामध्ये श्रीराम वर्षे संघाने टॉस जिंकलाय आपण बघतोय आणि त्याचा अपोजिट संघ असेल श्री बापदेव इलेव्हन संघ, यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळेल. अर्थातच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करेल. 2 धाव मिळतो अशी परिस्थिती पाहायला मिळतीये, मात्र यावेळी असा आपण बघतोय तब्बल 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. जिथे 1 होती तिथे डबल मध्ये कन्व्हर्शन झालंय. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा आल्या तब्बल 33. अजूनही 9 चेंडू या सामन्यातले बाकी आहेत आणि विजयासाठी तब्बल 32 धावांची गरज आहे. त्यामुळे मोठ्या फटका येणं अतिशय गरजेचं आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. यावेळी अर्थातच आपण बघतोय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. सुशील कायनकर चेंडू वरती येतोय, फेकी करतोय, मात्र चतुराई कशा पद्धतीने असावी याचं एक जिवंत उदाहरण मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जिथे 1 होती तिथे पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट झालंय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 35 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. एक सुंदर अशी ही फलंदाजी पाहायला मिळते, मात्र एकेरी दुहेरी धावा गोळा करून काहीसा फरक पडणार नाहीये. आपल्या संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर मोठे फटके येणं अतिशय गरजेचं आहे. यावेळी बॉल आणि बॅट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. अर्थातच ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रुपेश शेठ जाधव या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर असण्यास व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरून असणार व्हावं. मैदानाकडे वळूया. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. अक्षय या ठिकाणी आपले गोलंदाजीचा स्पेल टाकतोय. यावेळी बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे. 2 मॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू पडेल आणि हा सरळ चेंडू जाईल. एक देखना फटका. षटकार डीजे फिर एक बार. चोवीस धावा या ठिकाणी गरजेच्या आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी सांगणार आहे. अर्थातच वसई पंचकृषी विभाग प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय दत्ता पाटील स्मृती चषक त्यांच्या नावानं भरवली गेलेली ही स्पर्धा
आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार अशा मॅचेस प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. याच्यानंतरचा एक फायटिंग टार्गेट फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम वरसे जो की एक मॅच पराभूत झालाय, त्याच्यामुळे त्यांना कमबॅक करावं लागेल या पुढच्या मॅच मध्ये. आणि श्री बापदेव 11 संघ पहिल्या मॅच मध्ये जिंकलेत, त्याच्यामुळे ते कॉन्फिडन्स मध्ये आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी एक बेनिफिट मध्ये आहेत अर्थातच. त्याच्यामुळे ही मॅच एक रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची या ठिकाणी गरज असेल. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन यावेळी बॉलर बॅकडर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. 1 बॉल शेड्यूलला त्या ठिकाणी निश्चितपणाने फील्ड होईल. 21 धावेने अर्थातच दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतात आणि धावफळकावरती धावा आपल्याला तब्बल पाहायला मिळतात. 42 समीकरण ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी बदललं जात आहे. जिथे 6 चेंडूमध्ये 24 धावा आल्या होत्या, 24 धावांची या ठिकाणी गरज होती, ते समीकरण येऊन ठेपलंय तब्बल 5 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं. 23 धावा 5 चेंडू असं समीकरण. रोशन आपल्या षटकातील फुल चेंडू चुकी करतोय, मात्र व्हाईट बॉल 1+1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे समीकरण आता येऊन ठेपलंय 5 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. गोलंदाज रोशन या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय. एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि एक डिक्लेअर धाव. यावेळी आपण बघतोय अर्थातच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निश्चितपणानं तैनात असेल. अर्थातच एक धावचीची विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि धावचीची विकेट म्हटले की या क्रिकेट क्षेत्रामध्ये आत्महत्याप्रमाणे ती विकेट या ठिकाणी गणली जाते. ती विकेट आपल्याला पाहायला मिळते. डीजे साठी एक सुवर्ण संधी असेल. बदलला गेलाय. शेवटचे उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी तब्बल 21 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूंमध्ये षटकार येणं अपेक्षित आहे, तरच आपला संघ या ठिकाणी विजय होऊ शकतं. यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू आपण बघतोय यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ह मध्ये जाऊन विसावला जातोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 3 आणि 21 धावा. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू मध्ये षटकार आला तरी सुद्धा या ठिकाणी शंभूराज 11 संघ मॅच मध्ये जिंकू शकत नाही, अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मोठी अपील आणि अपीलला बरोबर या ठिकाणी हेरला गेलाय. फलंदाज बाद झालाय. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे फिर एक बार. संघ या सामन्यामध्ये कुठेतरी हवी होताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने राज चौधरी असेल, सुशील कायनकर असेल यांनी केलेली फलंदाजी पूर्णतः पोषक ठरली गेली आणि 65 धावांचं एक भलं मोठं टार्गेट ठेवलं गेलं होतं अपोजिट संघासमोर आणि त्या धावा या ठिकाणी पार करत असताना कुठेतरी दमछाक आपल्याला पाहायला मिळते अर्थातच शंभूराज 11 संघाची. एक सुंदर असं कौतुकास्पद आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार कौतुक करावं लागेल आणि तशीच कामगिरी पाहायला मिळतीये. यावेळी मोठा फटका आलाय, मात्र या ठिकाणी उशिरा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय आणि या षटकारांना धावसंख्या निश्चितपणानं वाढेल, मात्र तितकासाही फरक या सामन्यामध्ये पडत नाहीये. या षटकारांना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 50. डीजे
बघा शेवटचा बहुधा एक चेंडू असावा, सामन्याची औपचारिकता बाकी असा म्हणायला काही हरकत नाहीये. आणि अर्थातच या व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच आगमन झालंय वरसे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रुपेश जाधव यांचे या ठिकाणी निश्चितपणे स्वागत होईल. यावेळी अर्थातच हा सुद्धा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. देर आहे दुरुस्त आहे, काही हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच साठी अर्थातच त्यांना बेस्ट ऑफ लक आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच मंगेश पाटील यांनी फलंदाजी करत या ठिकाणी आपल्या संघाला थोडंसं लाभते. रुपेशी जाधव यांचे या ठिकाणी निश्चितपणानं स्वागत होईल. मी सन्माननीय जनार्दन जाधव आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते अर्थातच सन्माननीय रुपेशी जाधव साहेबांचे यथोचित स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करायचा आहे.